सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम माझे असो
नीरद समनवनीत नवनीत समनवनीत नवन विनोद विमाने जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण वेगवेगळ्या पद्धत आहे. कालचीच तार आज ऐकायची असेल तर नवीन कीर्तन द्या. जुवा गाणारा जरी बेताचा असला तरी आदर्श मोठे निवडावे. ती चाल भीमसेन जोशींची आहे बरं का. दीना शरणागत दीना शरणी करुणा दृष्टि निहारे निहारे करुणा दृष्टि ज्ञानेश्वर भगवान विष्णु भगवान सुपारो भगवान मुक्तात्मा ब्रह्म सिद्धरा श्रुति स्मृति पुराण आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं नारायणं सुतभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः शरणागत दिनचरणे करुणादृष्टि हरे शरणागत दिनचरणे करुणादृष्टि हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
सद्गुरुनाथ महाराज की रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली वत्सारागी वत्सारागे जैसे वत्सारागे करी करुणा साऊली करी करुणा साऊली दया करी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली हो मदंत पाहून को परितये मदंत पाहू नको परितये ये उतरित पाऊनी दया करी ये उतरित पाऊनी दया करी रामदास माऊली जय रामात्मज कन्हैया बड़ी करे जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज कन्हैया बड़ी करे सुख कर साऊली दया करे सुख कर साऊली दया करी हो रामदास माऊली रघुपति राघव पतित पावन सीताराम रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रभुपाद महाराज की, महागुरुगढ़ निवासी रेणुका माता की, कोल्हापुर निवासी महालक्ष्मी माता की, अंबेजोगाई निवासी योगेश्वरी माता की, मिर्जापुर निवासी भवानी माता की, मणि निवासी सप्तशृंगी माता की, अंबा माता की उदयोस्तु। असं अजून नाही धनश्री पाहतोय, पण तू केव्हा मिश्र होईल, काय मिश्रण याच्यात होईल काय सांग। ऐसे अंतर पार के साथ ऐसे अंतर पार के साथ सर्वसाक्षी सर्वसाक्षी डोळसा कदा करी आळसा कदा करी आळसा कदा करी आळसा ऐसे अंतर पार के
ऐसे अंतर पारखी छोड़ रेणु के सारथी जाळे वीराचे गळ्यात जाळे वीराचे गळ्यात ऐसे अंतर पारखी छोड़ रेणु के सारथी ऐसे अंतर पारखी छोड़ रेणु के सारथी विष्णुदास बड़े माझे विष्णुदास बड़े माझे माया प्रेमामृत माझे माया प्रेमामृत माझे माया प्रेमामृत माझे के सारथी ऐसे अंतर पारखी छोड़ रेणु के सारथी ऐसे अंतर पारखी छोड़ रेणु के सारथी छोड़ रेणु के जीवन बस एवढंच. सद्गुरुनाथ महाराज की जय. अंबा माता की जय. आपदां वहनतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपते श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज ज्या चातुर्मासात गोंदवल्याला साखरखेड्याला राहत नाही, पण नांदेडला चातुर्मासात ज्या ठिकाणी तो असेल त्या ठिकाणी वास्तव्याला राहतात अशा पवित्र ठिकाणी आपण सर्व साधक मंडळी जमलोय. त्या सद्गुरुनाथांना साष्टांग वंदन करतो. आता सद्गुरु वर्णवेनात जेथ माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय करे अशी शब्दपूजा त्यांची करतो. ज्यांच्या वर्तनाने धर्म जगतो आणि सज्जनता टिकते अशा धार्मिक सज्जनांना विशेष अभिवादन करतो. कला उपासकांबद्दल विशेष आदर भाव व्यक्त करतो. तिथे कोणी वैदिक धार्मिक सज्जन आहेत जे वेद उपासक आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना विनंतीपूर्वक नमस्कार करतो. आदरभाव त्यांच्याबद्दल व्यक्त करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो. श्रोतेहो, निरूपण सुरू करण्याआधी सामुदायिक उपासनेचं फार महत्व आहे. सामुदायिक जपाचं अनन्यसाधारण महत्व आहे. शक्ती जेव्हा एकवटते ना तेव्हा ती अपरिमित होते. म्हणजे काय होते तर बहु प्रचंड सामर्थ्य साठतं त्याच्यात. एकाचं बळ पुरत नाही, अनेकांचं बळ पुरतं हे आपण व्यवहारात तर बघतोच. पण सामूहिक जपामध्ये सूक्ष्माची तरंग एवढे तीव्र होतात की ती त्या घराला पवित्र करतात, मनाला पवित्र करतात, जीवनाला पवित्र करतात, अंतःकरणाला पवित्र करतात आणि महत्वाचं म्हणजे त्याचा संस्कार कायम टिकतो. गुरुदेव रानडेंचं हे वाक्य इथे लिहिलंय बघा. कालच मी वाचलं. हे वाक्य त्यांनी केव्हा म्हटलंय माहितीये आपल्याला?
गुरुदेव रानडेंकडे रोज बैठक असायची आणि सगळी मंडळी बैठकीला जमायची. त्याला नेम असं म्हणत. नेम करायचंय आज नेमाची वेळ 4 ते 5 आहे, 5 ते 6 आहे, काय जे असेल. आणि नेमामध्ये काय करायचं, सगळ्यांनी साधनेला बसायचं, ध्यानाला बसायचं, नामस्मरण करत ध्यानाला बसायचं, अंतःकरण एकाग्रचित्त करायचं. तासभर छान नेम व्हायचा. बहुसंख्य मंडळी त्या निंबाळ्याला जमायची आणि गुरुदेवांच्या त्या खोलीमध्ये सगळे जवळ जमल्यानंतर गुरुदेव काय करायचे, फार महत्वाचं आहे बघा. सगळं ते सामूहिक जप व्हायचं आणि जप झाल्यानंतर ती मंडळी निघून गेली की गुरुदेव रानडे कोपऱ्यातली झाडली उचलत आणि पूर्ण जी खोली आहे ती झाडून काढत. आणि जो केर निघाला ना, आता त्याची काय धूळ निघाली असेल, काय सगळे बसले होते आणि उठून गेले, त्यांचे ते काय केर निघाला असेल, ती जी काय माती असेल त्या मातीला अंगारा म्हणून मस्तकी लावत गुरुदेव रानडे. बरं का, एकाने असं विचारलं का हो महाराज तुम्ही असं का करता? गुरुदेव तुम्ही का असं करता? अहो ही सामान्य मंडळी आहे, तुम्ही एवढे सिद्ध सद्पुरुष तुम्ही, आणि या सर्वांचा केर तुम्ही मस्तकी अंगारा म्हणून लावता? ते म्हणाले अरे आता तासभर नेम झाला इथे, अनेक सूक्ष्म नाम स्पंदने इथे अवतीभोवती पसरली आहे. जेव्हा मी केर काढला ना त्याच्यामध्ये सुद्धा मला दिसतात की नाम स्पंदने भरलेली आहे. काय असेल ना सूक्ष्माचं वलय, आणि म्हणून तो अंगाराच आहे म्हणाले. त्या व्यक्तींकडे बघू नका, तो सामान्य आहे का काय, साधा आहे का, कुठला आहे काय, काही बघू नका. त्यांनी नाम घेतलाय ना, ते नाम शाश्वत आहे आणि नामाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव कोणी का घेईना, तो चिरंत असतो, तो शाश्वततेचा असल्या कारणाने तो कायम टिकतो आणि म्हणून त्याचा अंगारा भूमी लावतो म्हणाले. आणि मग जे सामूहिक उपासनेच्या विषयी त्यांनी सांगितलं, सामूहिक जपाविषयी सांगितलं, ते आज आपण इथे अधोरेखित केलं. आणि गुरुदेवांना जे अपेक्षित आहे, जे ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांना अपेक्षित आहे, ते जर इथे चालू असेल तर मला सांगा ते तर आतुर इथे यायला. प्रल्हाद महाराज, एक गोष्ट मला आठवते, खामगावला राम स्थापना होती, रामाच्या श्री मूर्ती आणल्या होत्या, सगळं झालं, मंदिर बांधकाम झालं, सगळं झालं आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू झाला. महाराजांची तब्येत फार बिघडलेली, त्यांना व्यवस्थित उठता येईना, चालता येईना, हात धरून चालावं लागेल असं. त्याच्यामुळे संध्याकाळी कार्यक्रमाला कसं काय करावं, ते येतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला. काहींनी म्हटलं जाऊ दे, विश्रांती घेऊ द्या, उद्या आहे प्राणप्रतिष्ठा, उद्या त्यांना बोलूया. पण महाराज काय म्हणाले, ते म्हणाले येथे बसून काय करू म्हणाले, इथे एवढा रामोत्सव चालू आहे, उद्या प्राणप्रतिष्ठा, एक एक क्षण त्याचा किती मौल्यवान आहे, महत्वाचा आहे. म्हणाले येथे पडून राहण्यापेक्षा म्हणाले तिथे जाऊन मी बसलो तरी म्हणे मला आनंद आहे. आणि अशा परिस्थितीत जे आजारी असताना देखील कोणाचा तरी आधार घेऊन, काठी घेऊन महाराज तिथे आले. आहे ना आपल्याकडे त्याचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलेलं आहे, आपल्याला बघता येईल की महाराज ते त्यावेळेला कसे आले. असे प्रल्हाद महाराज, असे ब्रह्मचैतन्य महाराज इथे आहेत. मी हे प्रास्ताविक म्हणून सर्व बोलतोय. त्यांच्या अस्तित्वाने अनेकांची मन नाममय झाली, त्यांच्या चरित्राने अनेकांची जीवन घडली. आणि म्हणून अशा सद्गुरूंचा आश्रय सदैव करावा, अशा संतांचा आश्रय सदैव करावा. तुम्ही कोणाचे अनुग्रह यावर ते अवलंबून नाही बघा, पण संतांच्या आश्रयाशिवाय तुम्हाला सांगतो मनाची शुद्धता येणारच नाही. निर्मळ जीवन काय करील साबण, तुकाराम महाराज. निर्मळ जीवन जर व्हायचं असेल तर संतांच्या पायी बसलं पाहिजे. पण आम्ही आमची साधना करतो, आम्हाला काही कोणाची गरज नाही, चालणार नाही, संतांच्या शिवाय चालणार नाही. बरं काय, मला सत्पुरुषाला सन्मुख बसूनच जप करावं लागेल, तरच वृत्ती अंतर्मुख होईल, नाहीतर बहिर्मुख होईल. माझ्या मनाचा आवेग मला आवडता येत नाही म्हणून तर तो संतांच्या हाती द्यायचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण बघायला गेलो या चातुर्मासात, या सगळ्या गोष्टी अनासायास घडतात, विनासायास घडतात, नकळत का विना घडतात. त्यांच्या समोर बसलोय हीच जाणीव संपूर्ण चातुर्मासभर राहणं. हो, एखाद्या संन्यासी व्यक्तीचा जसा चातुर्मास व्हावा ना तसा नांदेडला होतोय. आता याला टाळ्या वाजवायला हरकत नाही. संन्यासी वृत्ती असलेला एखादा सत्पुरुष जेव्हा चातुर्मास करतो त्यावेळेला असे नियम पाळतो, त्यावेळेला ज्या पद्धतीची वृत्ती धारण करतो तशी वृत्ती या चातुर्मासाच्या जपामध्ये जर होत असेल
तर मला सांगा, या उत्सवाचा किंवा या सगळ्या अनुष्ठानाचा केवढा मोठा प्रभाव आहे, केवढा मोठा प्रभाव आहे. सगळेजण वाट बघतात केव्हा एकादशी येते आणि केव्हा त्रिपुरी पौर्णिमेमध्ये आली की हुरुक वाटते की आता झालं. त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे दिवे, अंतःकरणात दिवे लागतात ना, त्यावेळेला मुद्दा चाललाय की हा जो सगळा सोहळा चालू आहे त्या सोहळ्यामध्ये जगदंबा आज आली आहे ना, ती तशी इथे आहेच आहे. जिथे ब्रह्मचर्य महाराज आहे तिथे आईसाहेब आहेतच आहे, जिथे प्रल्हाद महाराज आहे तिथे जिजीमाई असणारच. बरं का, ह्या त्यांच्या शक्ती आहेत. महाराजांची पत्नी त्या आंधळ्या होत्या, दिसत नव्हतं त्यांना. पण एकदा महाराज कुठे गावाला गेलो होते, वाटतं हरद्याला होते त्यावेळेला महाराज, आणि ह्या गोंदवल्याला होते. आता सगळ्या बायका बसल्या दुपारी. महाराज काय तिकडे हरद्याला गेले, अजून आले नाहीये, किती दिवस झाले. आईसाहेब तुम्हाला करमत नसेल नाही का? तर म्हणाले नाही महाराज माझ्यासोबतच आहे. त्यांनी दिलेलं नाम घेतोय ना, म्हणाले आपण आपल्यासोबत महाराज आहेतच म्हणाले. नाही ते सगळं ठीक आहे म्हणाले, पण आता महाराज काय करत असतील काही त्यांनी कळवावं आम्हाला की आता सध्या हरद्याला असे कार्यक्रम सुरू आहे, काय हे चालू आहे ते चालू आहे. तेव्हा आईसाहेब म्हणाले कळवायला कशाला हवं म्हणाले, दिसतंय म्हणाले, दिसतंय. मग म्हणाले कळव काय दिसतंय आईसाहेब, काय दिसतंय महाराज आता काय करताय सांगा बरं. तर म्हणाले महाराज आता पाणी पिते. बरं का, महाराज आता पाणी पितात. हे त्या वाईन लक्षात ठेवलं असतं, पाणी पितो काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलं असेल आईसाहेबांनी, असंही यांना वाटतं. आणि 1 महिना 1.5 महिन्यानंतर केव्हा तरी महाराजांची स्वारी परत गोंदवल्याला आली. गोंदवल्याला आल्यानंतर त्या बाईनी हटकून महाराजांना विचारलं, महाराज त्या दिवशी तुम्ही काय करत होते दुपारी, जरा सांगा बरं. तर म्हणाले का ग, का असं काय विचारलं. नाही आईसाहेबांनी आम्हाला सांगितलं त्या दिवशी दुपारी मी पाणी पित होतो. हा म्हणाले, आंधळीने सांगितलं म्हणाले तुला, अगदी खरं आहे म्हणाले. त्यावेळेला माझ्या घशाला कोरडच पडली होती, मी फुलपात्र घेऊनच बसलो होतो आणि त्यावेळेला तो तिला तिने सांगितलं असेल. बरोबर आहे ना. म्हणजे एवढ्या साध्या साध्या बारीक गोष्टी त्या सुद्धा जर आईसाहेबांना अंधत्व असून दिसून शकत असतील तर त्या त्यांची शक्ती नव्हेत काय. आजही गोंदवलेल्या समाधीच्या बाजूला त्या उभ्या आहेत. इतकं गोड ध्यान आहे आईसाहेबांचं, तुम्हाला सांगतो फार मस्त आहे. सीतामाईच वाटतात मला ते दरवेळी, फार सुंदर आहे. तशा जिजीमाई सगळं भोळं काम वाटतं, सगळं काय भोळी जिजीमाई आहे. पण तुम्हाला सांगतो शक्ती स्वरूप अशी आहे ती जे बोलेल ते घडव. तिने एकदा मला आठवतं रत्नाबाई म्हणत होत्या, त्या म्हणे की माझ्याकडे जिजीमाई आल्या. रत्नाबाई तशा जिजीमाईंच्या नातेवाईकच होत्या, नागपूरला राहायच्या आणि परिस्थिती काही चांगली नव्हती. जिजीमाई आल्या तर जिजीमाई म्हणाल्या, रत्ना आज सकाळी मला लुगडं आणून दे बरं, मला आता छान नऊवार दे बरं, आत्ताच्या आत्ता आणून दे. हो त्यावेळेला लुगडं काय 3 रुपये 5 रुपये असं काहीतरी पडायचं, काय ते कल्पना नाही. एवढे पैसे कुठून ऐन वेळ जमणार. रत्नाबाईंना प्रश्न पडला काय करावं आता. आणि जिजीमाई दर 5-10 मिनिटांनी, हा चालली आहेस का बाजारात, चालली आहेस का, जा घेऊन ये, जा घेऊन ये. आज तर मी नवीनच लुगडं देणार, आज तर मी नवीनच लुगडं देणार. बरं का. त्या रत्नाबाई म्हणाले मी इतकी म्हणजे मला इतकं दडपण आलं की आता मी काय करू, पैसा नाही माझ्याकडे, काही नाही. शेवटी म्हणाले मी माझ्या पडताळात काय जे ठेवले होते ते सगळे काय एकत्र केले, इकडे केले. यजमानांना म्हणतं, यजमानांकडे काय 2-3 रुपये होते त्यावेळेला त्यांच्याकडून मागितले, असे करून 5 रुपये गोळा केले आणि ते करून मी पहिले बाजारात गेले तडक आणि लुगडं घेऊन आले. म्हणाले लगेच देवासमोर ते ठेवलं, कुंकू लावलं, जिजीमाईला बसवलं, जिजीमाईला ते लुगडं दिलं. हा जिजीमाई आता नेसावं, तुम्हाला छान दिसेल. काही नाही हो जिजीमाईने एकदा नेसलं ते फक्त तिच्या आग्रहात खातर. आणि मग ते नेसलं काय 10-15 मिनिटं बसली असेल जिजीमाई जप करत आणि माया उठली, तिने लुगडं बदलवलं, परत ते तिचं नेहमीचं लुगडं नेसली आणि ती माऊली तिने ते लुगडं रत्नाबाईच्या हातात दिलं. म्हणाले आता हे नेस, हा हे नेस. रत्नाबाई म्हणाले का बरं मला का दिलं हे तुम्ही. नाही म्हणाले मी कालपासून पाहते तुझ्या घरच्या जी लुगडं आहे ना घरचं त्याला ठिगळे आहेत 2. हे पाहिल्यावर म्हणाले मला कसं राहावे म्हणून मी केलं. म्हणाले वेगळीच लीला आहे ना, वेगळीच लीला आहे. खरं तिला काय अशक्य होतं, जिजीमाईला काय अशक्य होतं म्हणतात तर तिच्याकडे लुगड्यांचा पाऊस पडेल तिने म्हणतात. पण तिने नेसावं, तिने चांगलं द्यावं यासाठी तिने हट्टाने घालून घेतलं. मुद्दा हा आहे की ह्या जिजीमाई सुद्धा महाराजांची शक्ती स्वरूप आहे. विष्णुदास महाराज म्हणतात
ऐसे ऐसे अंतर पारखी ऊण रेणुके सारखी सर्व साक्षी डोळस कदा करीना आळस साडे दिनाची कळकळ धावणी जवळ. इथपर्यंत आपण गाणार होतो. आता पुढे कल्पलतिका मना कल्पलतिका मनाही विकल्पाचे काम नाही. विष्णुदास म्हणे माझी विष्णुदास म्हणे माझी माय प्रेमामृत पाजे माय प्रेमामृत पाजे. सद्गुरुनाथ महाराज की जय. कल्पलतिका मनाही विकल्पाचे काम नाही. विष्णुदासांनी कल्पलतिका म्हणताय. साधारणतः आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो ना की अहो तुमच्या मनात जे येईल कल्पनेत जे येईल ना ते ती देते. सद्गुरु संत भगवंत काय देतात तर कल्पनेच्या पलीकडे देतात म्हणून त्यांना कल्पवृक्षाची उपमा देतात. पण हिला कल्पलतिका का म्हणतात तर लतिका म्हणजे वेली. वृक्ष किती झाला ना तरी कणखर असतो. लतिकेमध्ये नाजूकपणा आहे. कुंडरे आणि तो नाजूकपणा मनाचा आहे. फार फार प्रेमळ गोळी आहे आमची रेणुका. विष्णुदास स्वामी महाराजांचे एक खूप गोड पद आहे. त्याला चाल आता मीच लावली कशी कशी. पण ते पद कसं घडलं ते मी तुम्हाला सांगतो. विष्णुदास महाराजांचा आश्रम आठवत माहूरचा. तर काय झालं विष्णुदास महाराजांना माहूर गावामध्ये एकाने जेवायला बोलवलं. तुम्ही आज प्रसादाला या संध्याकाळी. विष्णुदास महाराज म्हणाले मी काही फार उशीर करत नाही जेवायला. साधारण 7 वाजता वगैरे जेवायला बसतो. तर या म्हणाले तुम्ही आमच्याकडे तुमच्या संतांचे चरण आमच्या घरी लागतील. आणि पावसाळ्याचे दिवस होते. असं पावसाळ्याचे दिवस होते. साधारण 4:30-5 वाजले असतील. असं भरून आलं पूर्ण दाटून आले. विजांचा कडकडाट व्हायला लागला. आणि त्या मठामध्ये जे काही सेवेकरी होते ते म्हणाले महाराज जाऊ नका तुम्ही. इथेच आपण काय ते सोजी करू सोजी. पण म्हणाले जाऊ नका तुम्ही. तेव्हा विष्णुदास महाराज म्हणाले अरे तो काय अन्न बनवतोय याकडे विषय नाही माझा. त्यांनी ज्या भावनेने मला बोलवलंय ना त्यामुळे मला जाणंच होतंय. मला जावं लागेल. काय त्यांनी गोडपाट अंगावर घेतला आणि निघाले विष्णुदास स्वामी त्या रस्त्यावरून. बरं का कल्पना करा आपण सर्वांनी बघितलंय माहूर त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करा. आणि ते जसे बाहेर निघाले चहूकडून आभाळ भरून आलं. चहूकडून आभाळ भरून आलं. आणि ते आभाळ भरल्यानंतर तुम्हाला सांगतो असा विजेचा कडकडाट झाला. असा विजांचा कडकडाट. आणि विशेषतः ज्या ठिकाणी जंगली भाग असतो ना ज्या ठिकाणी अरण्याचा भाग असतो त्या ठिकाणी पाऊस फार पडतो. शहरी लोकांना पावसाची कल्पनाच नाही. एकदा अरण्यात असताना पावसाचा अनुभव भयंकर वदाभत पाणी पडतं. आणि विजेचा कडकडाट सुद्धा असा होतो की आपल्या आजूबाजूला वीज कोसळती की काय असं. त्याच्यामुळे भयंकर विजेचा कडकडाट झाला. आणि तुम्हाला सांगतो अशा परिस्थितीत विष्णुदास स्वामी महाराज निघाले आहेत. आणि निघताना ते काय म्हणतात काय करावं आता माय त्याला तर शब्द दिलाय म्हणून जातोय. पण आई तुझं लेकरू बाहेर निघालंय. आकाशात विजांचं तांडव आहे. सांभाळ आई मला सांभाळ असं म्हणून त्यांनी शिखराकडे पाहिलं. विष्णुदास महाराजांनी रेणुकेच्या शिखराकडे पाहिलं आणि म्हटलं आनच हुकडुनी आभाळ आनच हुकडुनी आभाळ लेकरू आपुला आनच हुकडुनी आभाळ. आता आला सोडा. लेकरू आपुला सांभाळ सांभाळ आनच हुकडुनी आभाळ लेकरू आपुला सांभाळ लेकरू आपुला सांभाळ आनच हुकडुनी आभाळ आनच हुकडुनी आभाळ.
कशी बाई निजलीस घरात ग, कशी बाई निजलीस घरात ग. आई त्या गडावर निजली आहेस का तू? झोपली आहेस का? झोप लागली का तुला संध्याकाळची वामकुक्षी 5 वाजताची? कशी बाई निजलीस घरात ग, निश्चिंत झोपेच्या घरात ग, निश्चिंत झोपेच्या घरात ग. अगं आई तू इथे निजली आहेस, पण इथे वाऱ्यानं माझं कपाळ दुखायला लागलं. वाऱ्यानं उठला कपाळ, वाऱ्यानं उठला कपाळ, कपाळ हलत बिघडली, हे करू आपण एक जी वीज कराडली होती त्या विजेमधून प्रत्यक्ष जगदंबा जणू आली. पावसाचं एवढं मोठं तांडव झालेलं आपोआप निवळलं आणि विष्णुदास महाराजांचा रस्ता स्वच्छ झाला. विष्णुदास महाराज त्या भक्ताकडे पोहोचले आणि भोजन प्रसाद घेतला. विष्णुदासांच्या ह्या सर्व कविता इतक्या प्रासादिक आहे बघा. त्यांनी ज्या ज्या पद्धतीने जगदंबेला आळवावं तशी जगदंबा व्हावी असं विष्णुदासांचं महत्व आहे बघा. एक एक प्रसंग त्यावेळेला केलेलं हे पद आहे बरं. आलच हू कडून या आभाळ दे करू आपलं सांभाळ. तुम्ही म्हणाल विष्णुदास स्वामींचा आज अभंग लावलाय, त्यांचा आणि आपल्या ब्रह्मचैतन्य संप्रदायाशी काही आहे का संपर्क? फार आहे, फार आहे. विष्णुदास स्वामी महाराज हे आपल्या उमरखेडच्या गुरु परंपरेमध्ये, त्या गुरु परंपरेमध्ये एक शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं. इतकंच नाही तर तुम्हाला सांगतो तुकामाईंची आरती सुद्धा विष्णुदास महाराजांनी लिहिली आहे, ती त्यांच्या गाथेमध्ये आहे. तुकामाईंची आरती लिहिली आहे, त्या गुरु परंपरेची आरती लिहिली आहे, चिन्मयानंद स्वामी महाराजांची आरती लिहिली आहे. त्यामुळे आपल्याच परंपरेतले विष्णुदास आहे. कुंडली परंपरा सोडून बुवा सांगत नाही, हे अधोरेखित करण्याकरता एवढा सगळा होता शब्दांचा. मुद्दा आहे की ती कल्पलतिका आहे. कल्पलतिका कशी आहे बरं? ब्रह्मानंदांना कशी दिसली बनशंकरी? अनंत नावाचं नाव होतं त्यांचं. लहानपणी महाहूड होते, अत्यंत खोडकर, एका ठिकाणी स्थिर राहत नसत. काय करतील याचा नियम नसत. काय प्रसंग सांगावे त्यांची? बैलगाडी नियंत्रणाबाहेर झाली तर यांनी चाकात पाय घातला तर डिस्क ब्रेक जसा लागावा तसा सटकन गाडी थांबली तुम्हाला. आणि जेव्हा त्या गाडीवाल्याने पाहिलं की यांनी पाय घातला म्हणून ते चाक थांबलं, त्यांनी काय केलं? पहिले तू खाली उतर कुंडली, तू पहिले खाली उतर. तुझ्या पाय मोडला असता तर माझी बैलगाडी पासून सगळं नासधूस केलं असतं तुझ्या घरच्यांनी. तुझ्या पायाला काही लागलं असतं तर ते सगळं माझ्यावर बलांड आलं असतं. येऊ नको तू पायी. असे अनेक पद्धतीचे उद्योग त्यांनी केले. बरं, त्यांच्या उद्योगामध्ये कोणाचं अहित झालं असं नाही, पण खोडकरपणा. असं म्हणतात त्या जादी हाणमध्ये एक वळू होता, वळू बरं का. तो वळू कोणाला धडक देत असेल, कोणाला काही काही सांगता येत नाही. श्याम काय करत असे काही सांगता येत. त्या वळूला सुद्धा या अनंतानी वठणीवर आणलं. एक दिवशी त्या वळूचं लक्ष नाही हे पाहून त्या अनंताने झेप घेतली, पटकन त्याच्या पाठीवर बसकण मारली. आता ते बिथरलं, त्याचे शिंग धरले इकडे तिकडे तिकडे. गाडी वळवावी तशी तो आपल्याशी त्याला वळवून राहतो. आणि तो वळू इकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव. पाहणाऱ्याची सगळी त्रेधा तिरपीट. कोणी इकडे पळताय कोणी तिकडे पळताय. वळू उधळला आणि त्याच्यावर अनंत आहे म्हटल्यावर मग तर काय विषय. त्या अनंतानी त्या वळूला पुरतं बेजार केलं. आणि जेव्हा तो वळू थकला तेव्हा त्याच्या पाठीवर बुद्धा मारून तो म्हणाला, आता याच्यानंतर जर का धुमाकूळ घातलास तर पहा. हे कोण सांगताय? घरी जेव्हा ही बातमी पोहोचली, अनंताचे वडील प्रचंड संतापले. म्हणाले, अरे एवढं आपल्या घरचं धार्मिक वातावरण, अध्यात्माचं वातावरण, शास्त्र वेदाचरण करणारं वातावरण, आणि तुझं हे असं वागणं, काय उपयोग? तू आमचा मुलगा म्हणायची लाज वाटायला लागली आम्हाला, असं त्यांनी म्हटलं. आणि अनंताचे डोळे पाणावले.
उदात्तपणा होता, पण मनातला कोमलपणा तसाच होता. तो अनंत होता. फार वाईट वाटलं त्याला, फार वाईट वाटलं. तो म्हणाला काय माझ्या जीवनाचा अर्थ आहे. आणि त्या रात्री गुपचूप कोणालाही न सांगता अनंत निघाला. तो बनशंकरीला गेला, बदामीला गेला. आणि बदामीला शाकंभरी देवीचं फार सुंदर मंदिर आहे, फारच सुंदर मंदिर आहे. तुम्हाला सांगतो, ती बदामीची शाकंभरी ब्रह्मानंदांची कुलदेवता आहे बरं. म्हणाले असं करावं, आता त्या कुलदेवतेसमोरच प्राण त्याग करू, नको हा जन्म. अंधार रात्र झाली. पण त्यावेळेला बदामी, तुम्हाला सांगतो, ते काय गाव खूप प्रगत नव्हतं. आजूबाजूला महाजंगल, एवढं अरण्य होतं की तिथे शापद अगदी बिनधास्त फिरत असत. म्हणजे वाघ, कोल्हे, दांडगे सगळे आजूबाजूला दिसत असत. वाघ तर म्हणाले त्या बदामीच्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाला रात्री येत असे, अशा पद्धतीची हे होती. त्यामुळे रात्री एकही जण तिथं थांबत नसे. कोण जीवावर घेईल बरं. हा थांबला अनंता, तेव्हा त्या पुजाऱ्याने ताकीद दिली, बिलकुल इथे थांबू नकोस, वाघ येईल आणि खाऊन जाईल, चल लगेच चालता, कुठे कोणत्या गावाला राहतोस तू, नसेल तर माझ्या घरी ये झोपायला, अंधार झालाय, उद्या सकाळी जा तुझ्या गावाला. नाही म्हणाले, मी जातो माझ्या बरोबर, असं म्हणून त्यांनी गेल्यासारखं दाखवलं. पण पुजारी गेल्यानंतर पुन्हा हा मंदिरात येऊन हजर झाला. मंदिरात येऊन हजर झाला. रात्र झाली आणि तुम्हाला सांगतो शुकशुकाट झाला सगळीकडे. त्या बदामीला, त्या बनशंकरी देवळासमोर मोठं सरोवर आहे. त्या सरोवरात हा पोहत असे ना, हा अनंत पोरांना घेऊन, आपल्या पोरांना घेऊन पोहत असे. आता पोहणाऱ्याला जर असा विचार आला की आता मला बुडायचं आहे, तर त्याला कोण वाचवणार नाही. आता ज्याला पोहणंच येत नाही तर तो पाण्यात गेला की तो बुडणारच. पण ज्याला पोहणं येतं त्यांनी जर बुडायचं ठरवलं तर, माझ्या बोलण्यात सूक्ष्म अर्थ आहे बरं का. ज्याला जीवनाची व्याप्ती एवढी करायची आहे की अनेकांना नामाला लावायचं आहे, त्यांनीच जर ठरवलं की जीवन संपवायचं, कसं चालेल? विपरीत आहे ना हे. ज्याचं जीवन ब्रह्ममय आहे त्यांनी जर म्हटलं की मी बद्ध आहे, तर कसं जमायचं? आवरण घेतलं त्यांनी असं समजा. आणि अनंत म्हणाला काही नाही, आता बस सामसूम झालंय सगळं, आता त्या तलावात जातो, उडीच मारतो. काय उपयोग माझ्या वडिलांनी मला इतकं म्हटलं, लहान मुलांचं मन कोवळं असतं, त्याला एवढंच काही बोललं ना तरी लागतं. अपमान झाला. कसला अपमान बोडक्याचं मला सांग. नाही, तुझा शर्ट काही चांगला नाही, अपमान झाला. काय त्या शर्टाची कथा. पण त्याला वाईट वाटतं, माझ्या शर्टाला चांगलं नाही, माझ्या कपड्यांना वाईट नाही. थोडासाही अपमान पोरांच्या जिव्हारी राहत. पण हे अनंताचं पाऊल धाडसाचं नव्हे, विघातक होतं, विचित्र होत. आणि त्याला सावरायला कोण येणार? तिथे होती कोण? त्याची कुलदेवता होती, ती कल्पलतिका होती बरं का. हा उभा राहिला त्या काठापाशी, निळशार पाणी तिथे, का सगळीकडे अंधारच होता, काही दिसत अंधारच होता, काही दिसत नव्हतं समोर. का ते काळ पाणी, आता क्षणात त्या डोहात उडी मारायची. याला हेही माहित होतं कुठं काय उडी मारायची. आणि हा उभा राहिला, त्यांनी हात जोडले बघा आणि एकदा मागे वळून पाहिलं आणि त्या जगदंबेला म्हणाला, आई आता मला पोटात घे, असं म्हणून त्यांनी नमस्कार केला. आणि आई येतो मी आता, असं म्हणून तो उडी मारणार. तेवढ्यात काय झालं बघा, सोसाट्याचा वारा सुटला. धुपाचा सुगंध असा चहू बाजूला उधळावा तसा धुपाचा सुगंधाचे लोट उठले. पानं फडफडू लागली. मंदिराचे कवाड असे धड 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 उघडायला लागले, बंद व्हायला लागले, बंद व्हायला लागले. आणि गाभाऱ्यातून एक विलक्षण तेजाचा स्रोत बाहेर आला. आणि मग काय झालं? आली आली गोंधळाला गोंधळाला आई. ते तुळजाभवानीचं गाणं आहे ना, पण बनशंकरी देवीने गोड करून घ्यावं. आली आली गोंधळाला गोंधळाला आई. तुळजाभवानी माझी आई, तुळजाभवानी आई. आली आली गोंधळाला गोंधळाला आई. तुळजाभवानी माझी आई, तुळजाभवानी आई. आई तुळजा माई,
तुझा भवानी अंबा माये आई जग तुझा माये तुझा भवानी अंबा माये आई आई गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई खुशीन केलाचा दिवा मी आता लाविला नरतेला भाजी भाकरी खाला आवडीन गुळपणी प्याली ग आवडीन गुळपणी प्याली ग तुझा भवानी माझी आली अधिक गोंधळा तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई त्याचा वाला सुटला आणि ती जगदंबा धावत धावत आली. कशी आली? तिचं तिच्या वस्त्राकडे भाग नाही, तिच्या दागिन्यांकडे तिचा भाग नाही, तिच्या केस कलापाकडे तिचा भाग नाही. मोठे केस सुटले आणि धावत धावत ती अनंताकडे घेऊन घेतली. महाद्वारातून ती अशी धावत आली बघा. इतर कोणीच नव्हतं तिथे, पण तिच्या पैंजणाचा नाद वाजायला लागला. तिथे तो अनंत आईचं स्मरण केलं आहे आणि त्याच्या स्मरणाने ती धावत आली. जाणून दिनाची कळकळ ये धावत जवळ. ही कल्पना ती का अशी धावत आली. अनंता काय करतोय हे असं जणू काही ती ओढून विचारत होती. भवानी मी तुझा भक्त करणार भवानी मी तुझा भक्त करणार भक्त जोगवा नाच नाच तू भक्तीची कारणी सांभाळ ज्ञान रथाचा झरा हात भाल रथाचा झरा गौरीच्या माळात घालून गळा गौरीच्या माळात घालून गळा मागू जोगवा चला मागू जोगवा चला मागू जोगवा चला मागू जोगवा चला आगळीची धावून आली ग देवीची धावून आली ग तुझा भवानी माझी आली तुझा भवानी माझी आली तुझा भवानी आली माझ्या कानळा 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 मल्हारी माझा येतोट मल्हारी कैवारी माझ्या हातीला चकोर थांबले उदोग अंबाबाई आणि काय त्याचा सदरा पकडला आणि त्याला खेचलं बघा मागे. खेचलं नुसतं तर नव्हे, त्याला फरफडत फरफडत मंदिरात आणून तिथे सोडलं, सभागृहात सोडलं. त्याचं अंग ठिकठिकाणी ठेचका आलं, अंग ठिकठिकाणी ठेचका आलं. कोण आहे मला सोडा सोडा असं त्यांनी केलं. पण हात जो होता ना तो लक्षात आला. बांगड्या खणखणीत वाजल्या, तिचा चुडा वाजला आणि तेव्हा घेऊन तिने त्याला खेचला आतमध्ये. आणि जगदंबा गाभाऱ्यातून बोलती झाली, काय करतोय सनंता ही? अरे तुझा जन्म यासाठी झालाय काय? तुला सद्गुरु प्राप्ती झाल्यानंतर अरे तू या विश्वाचं कल्याण करशील यासाठी तुझा जन्म आहे. तुझा जन्म अनेकांना नामाला लावण्याकरता झालाय. बाळ असा विघातक, असा विचित्र आणि विपरीत विचार करू नकोस. जा, शिक्षण व्यवस्थित घे, सगळ्यांचं कल्याण कर आणि महत्वाचं म्हणजे आपला जन्म सार्थक कर. ही जाणीव त्या शाकंभरीनी त्या अनंताला करून दिली. आणि त्याच अनंताने पुढे तुम्हाला सांगतो एवढं शिक्षण मिळवलं की त्या काळी 3 PhD करतील एवढं शिक्षण ब्रह्मानंदांचं झालं होतं. आणि त्या तोच अनंत सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांचा ब्रह्मानंद झाला. ज्या ब्रह्मानंदांना आपण अन्नपूर्णेचा स्वरूप समजतो
का अन्नपूर्णेचा समजतो बरं? कारण तो शाकंभरीचा आहे. पुंडलिक हा, तो शाकंभरीचा आहे, देवीचा. देवीचा पुत्र आहे तो. पहिले त्या जगदंबेने त्याला सांगितलंय की तू असं कर, तुझ्या जीवनाची वाट अशी आहे, आणि मग तो पुढे गेलाय. अशी ही कल्पना काय हो. आणि म्हणून विष्णुदास महाराज म्हणतात की अहो ती माझी माय आहे, ती माय आहे. विकल्पाचं काम नाही, मायेशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही. त्यामुळे त्या मायेकडे मी एकदा गेलो की ती मला प्रेम पाना पाजणारच आहे. मी पुढे जाणार. मला भूक लागल्यानंतर मी दुसऱ्या दारोदार हिंडण्याचं कारणच नाही. मी तिच्याकडे जाईन आणि तिचा हात धरून म्हणेन आई भूक लागली. ती मला लगेच पानात दे, ती लगेच मला पदराखाली घालेल, कारण ती माझी माय आहे. सगळं बरोबर आहे. आनंद कोटी ब्रह्मांड नायिका आहे ती, सगळं बरोबर आहे की ती आदिशक्ती आहे, पण ती माझी आई आहे. महाराजांचा विचार मांडताना बाबा बेलसरे असं म्हणत की सद्गुरूंशी सख्यत्व करण्यास मी धजावलोच नसतो, कारण ती इतके थोर आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं माझं कुवतच नाही माझी. म्हणून म्हणाले काय करावं. मित्र म्हणून आपण सद्गुरूंना नाही हे करू शकत, सख्यत्वाचं नातं त्याच्याशी नाही जोडू शकत. मग काय करावं म्हणाले, तर म्हणाले माय लेकराचं नातं जोडावं. तू आई, मी लेकरू. मग लेकरू कसे वागलं तरी आई बरोबर मुकाट्याने त्याला ताळ्यावर आणते. चल मुकाट्याने हात धरते आणि म्हणते चल, नाही जात बघ कुठं धरते. गोखले आजी मला म्हणायची महाराजांचा अनुग्रह घेतला नसेल तर घ्यायला लावावा म्हणाले त्यांना. आपली पत्नी असेल, हे असेल, माझं लग्न व्हायचं होतं त्यावेळेला, तर म्हणाले आपल्या पत्नीला सांगावं की अनुग्रह घ्यावा. बरं का. तर मी म्हंटल हो पण तिची इच्छा असेल. इच्छेचा विषय नाहीये म्हणाले हा, बरं का, इच्छेचा विषय नाहीये म्हणाले हा तिच्या उद्धाराचा विषय. आणि दोघांचेही जर एकत्व असेल परमार्थामध्ये तर प्रगती चटकन होती म्हणाले. तिचे गुरु वेगळे, याचे गुरु वेगळे, हेच विषय जाऊ द्या, पण ती गुरुतत्वाशी शरणच जर नसेल तर मग अवघड आहे ना सगळं, प्रपंच अवघड आहे. आणि पुढे ते जेव्हा ती म्हणाली तो हा तसा मुद्दा आहे. ती म्हणाले अनुग्रह घेतल्यानंतर गुरु बरोबर आपल्या जीवनात शिरतोच, बरं का. तो म्हणाले प्रेमाने कुरवाळून आपल्याला कडून करून घेईल, नाही तर थप्पड मारून करून घेईल. बरं का. गोखले आजी म्हणाले बरं का. महाराज एक तर कुरवाळून करून घेतील, नाही ऐकलं तर थप्पड मारतील म्हणाले, पण करून घेतील म्हणाले, कारण आता त्याची सत्ता येतो तुमच्या जीवनावर. आणि भाव जन्माला आलो आहे तर कोणाचा तरी भाव आहे, कोणाचं तरी होऊन, मग कोणाचं तरी व्हायचं असेल तर सद्गुरूंचं काय असेल. म्हणून त्या मायेचा पदर हाती धरला की मग काय होतं, तर ती अशी अंतरपारखी असलेली जगदंबा सर्वांवर प्रसन्न होते, त्या बालकावर प्रसन्न होते, त्याला कडेवर घेते आणि मोक्षवधी पोहोचवते. धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्यामध्ये जगदंबा आपल्याला सहाय्य करते. दुर्दैवाने आपण तिला फक्त असं समजतो काहीतरी भोग हवेत म्हणून आपण त्या जगदंबेची आराधना करतो, पण ती मोक्षप्रदाती आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. या सगळ्यामध्ये रेणुकेचं स्थान वेगवेगळंच आहे. 2 मिनिटं बोलतो आणि गुरुरंग आठवत आहे. या सगळ्यांमध्ये रेणुकेचं स्थान फार विलक्षण आहे. का विलक्षण आहे हो? ती रेणुका की नाही अगदी सामान्यासारखी सुद्धा राहिली, कारण ती ऋषी पत्नी होती. तुम्ही महालक्ष्मी बघा, महालक्ष्मीच आहे, पौराणिकच तिच्या कथा आहे. तिच्या कथा अशा घरगुती पद्धतीच्या कोणत्याच कथा तुम्ही ऐकणार नाही. तेच जाऊ द्या, सप्तशृंगीला बघा, तुळजाभवानीला बघा, पार्वती आली तिथं, पार्वती आली, महालक्ष्मी आली, पण रेणुका जी आहे ही आदिशक्ती आहे ना. तर ती आदिशक्ती जेव्हा मानवी जीवनात येते तेव्हा ती सुद्धा तुमच्यासारखं आमच्यासारखं वागून दाखवते. असं आहे, अंतर पारखणारी ती आहे, सर्व साक्षिणी ती आहे, तर तिला मोह पडू शकेल का? तिला या वस्त्राचा आणि अलंकाराचा मोह पडेल का? पण पडलाय, तिने पडून दाखवलेला आहे, आणि त्यातून ती कशी बाहेर निघाली हेही दाखवलंय. फार विलक्षण कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे, बरं का. फार गोड कथा आहे की रेणुकेने काय केलं, लीला चरित्र केलं, लीला केली. काय लीला केली की तीच मोहात पडली, आणि मग काय झालं हे आपल्याला उत्तर रंगात पाहायचं. म्हणून गुरुरंगाच्या पदामध्ये विष्णुदास महाराज म्हणतात आहेत, पहिल्याची चालू ऐसे अंतर पारखी
उड़ के ऐसे अंतर सर्वसाक्षी डोळ्याचा सर्वसाक्षी डोळ्याचा सदा खैरा सदा खैरा सदा खैरा ऐसे श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम श्री राम जय
सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रधान महाराज की जय। अंबा माता की जय। माहुरगढ़ निवासी रेणुका माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। वयसप्तम वर्षाचे तनुसी होताच रेणुपुत्रीला। वयसप्तम वर्षाचे तनुसी होताच रेणुपुत्रीला। लगबग आरंभियली पितयाने शोधण्यास शुभपतीला। राम हरे हरे राम राम सीतापते राम हरे हरे रेणू राजाची आणि भोगावती कन्या दैवी कन्या कोण? रेणुका। आणि त्या रेणू राजाची कन्या 7 वर्षाची झाली। वयसप्तम वर्षाचे तनुसी होताच रेणुपुत्रीला। आणि दगबग आरंभियली पितयाने शोधण्यास शुभपतीला। मुलगी वयात आली। पूर्वीच्या काही 7व्या वर्षीच लग्न करत असे। फार अगदी म्हणजे आता तर म्हणजे पहिले तर म्हणजे 18 वर्ष होतं, आता 30च्या पुढे बोलायचं। त्याच्याही पुढे आता अजून 5-6 वर्ष थांबा मग 40 येईल। आमच्या याच्यात एक पाहण्यात आहे 40 वर्षाची झाली ती पोरगी, तिला एकही वर मिळाला नाही, नवराच मिळाला नाही। तिला विचारलं का हो तुला का नवरा मिळाला नाही? म्हणाले माझं आता सध्या 20 लाखाचं पॅकेज आहे, आता बघायचं तर चांगलाच बघायचा, तर निदान त्याचं 50 लाखाच्या पुढे जर असेल तर मी बोलणार।
म्हणजे बोली लावली आहे त्यांनी. 50च्या पुढे असेल तरच संपर्क साधा. तो काळ नाहीये हा. हा सत्वशीलतेचा काळ आहे, कलियुगातला काळ नव्हे. त्यामुळे रेणू राजाला काळजी पडली की आता लग्न करायला पाहिजे, चांगला हिला शोभेल असा पती मिळाला पाहिजे ना. दैवी कन्या आहे ती जेव्हा झाली तेव्हा या राजाला जगदंबेचा दृष्टांत झालाय. आणि ती दुर्गादेवी म्हणाली, मीच तुझ्या पोटी येते, तुझी पुत्री म्हणून मीच येते. आता मला सांगा, प्रत्यक्ष अंबाबाई जर येत असेल तर तिला योग्य वर सुद्धा तसाच लागेल. मोठी काळजी पडली राजाला. आणि एक दिवशी त्याला फार सुंदर स्वप्न पडलं. याच विचारात होता तो. स्वप्न पडलं राजाला. काय स्वप्न पडलं? स्वप्नी येऊनी मध्यम स्वप्नी येऊनी बोले देवी बोलावी ऋषी जमदग्नी. हा स्वप्नी येऊनी बोले देवी बोलावी ऋषी जमदग्नी. स्वप्नी येऊनी बोले देवी बोलावी ऋषी जमदग्नी. योग्य ऐसे आपती म्हणूनी योग्य फळती म्हणूनी ठेवी तू हे धारी रामा. ठेवी तू हे धारी रामा. आता राजाची राजकन्या ही रेणुका. आता तिला स्वयंवर जरी तिचं केलं तरी राजेच येणार ना, ऋषी थोडीच येणार. पण ऋषी त्या जगदंबेनी म्हटलं, दुर्गेनी म्हटलं, अरे ऋषी जमदग्नींना बोलू, तो योग्य पती आहे तिला. आणि असं म्हटल्यानंतर राजाने तडक ऋषी जमदग्नींना पाचारण केलं. त्यांना विनंती केली की तुम्ही स्वयंवराला यावं. ऋषी जमदग्नी त्यावेळेला तरुण बसले होते, त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. आणि ते सुद्धा स्वयंवरात आले. स्वयंवरात आले आणि स्वयंवराचा पण काही नव्हता. रेणुकाला जो आवडेल त्याच्या गळ्यात ती माळ घालणार, असं सरळ साधं होत. सगळे राजे उभे झाले. प्रत्येकाचा बायोडाटा पत्रिका ती ठेवलीच होती. आणि कोणाचं काय क्वालिफिकेशन, कोणाचं काय शौर्य, कोणाचं काय ताकद, कोणाचं सामर्थ्य काय, कोणाचं राज्य काय, त्याचं सर्व परिचय करून दिला. सगळ्यांचा परिचय करून दिला. ऋषी जमदग्नीचा मात्र काही फार परिचय केला नाही. हे फार थोर ऋषी आहे एवढंच. ऋषींचा काय पराक्रम काय सांगणार, हे थोर ऋषी आहे. पण रेणुका जेव्हा ती वरमाला हातात घेऊन उभी झाली, तिने सगळ्यांकडे दृष्टी एकदा फिरवली फक्त, आणि तिची नजर जमदग्नींकडे स्थिर झाली. हळूहळू चालत चालत ती पुढे आली आणि जमदग्नींना तिने वरमाला घातली. ते घातल्याबरोबर टाळ्याचा कडकडाट झाला. राजाला अत्यंत आनंद झाला. रुंदी आणि नगाडे वाजू लागले. सर्व नगरातल्या लोकांना आनंद झाला. पण ते जे बाकीचे राजे होते ना, ते राजे मात्र चिडले की आमच्यासारख्या क्षत्रियांना, राजांना हिने वरायचं सोडून द्या. ऋषीला बरोबर काय मिळणार आहे या ऋषीकडे? आणि हा ऋषी असा काय तपोबलाचा विलक्षण आहे, असा कोणता सामर्थ्यवान आहे, असं म्हणून त्या राजांनी म्हणे त्या जमदग्नीवर ते चाल करून गेले. आणि चाल करून गेल्यानंतर जमदग्नी काय करावं, त्यांच्या हातात कमंडलू होता. दुर्वास ऋषी जमदग्नी हे नाव आजकाल असं आहे, ऐकता की उचलू कमंडलू. त्यांनी कमंडलू उचलला. मंत्रात फक्त आवाहन केलं, मंत्र फक्त ते पाणी असं मंत्राचं फक्त ते असं प्रोक्षण केलं, फेकलं समजा पुस्तक, तर तुम्हाला सांगतो त्याचे हजारो शस्त्र निर्माण झाले आणि ते त्या राजांच्या मागे लागले. ते राजे जे आले होते स्वयंवरासाठी ते पळत सुटले. मंत्र सामर्थ्य प्रहार करुनी भूमीवर लोळविले. नगरीच्या मग सर्व जनानी, नगरीच्या मग सर्व जनानी जमदग्नी गौरविले रामा.
त्यांच्या मंत्रांमध्ये काय प्रभाव आहे आणि काय सामर्थ्य आहे हे तिथल्या तिथं लोकांना कळू शकतं. प्रमाणाशिवाय लोक पूजत नाही, प्रमाणाशिवाय लोक मानत नाही, काहीतरी प्रमाण द्यावं लागतं. बुवांनी गाण्यामध्ये चूक केली हे फक्त साथीदारांनाच कळतं, म्हणून मी साथीदारांना काय खुश ठेवतो, बाकीच्यांना कळत नाही. तेव्हा आज म्हणणार आम्हाला माहित आहे काय चाललंय ते. मूळ मुद्दा चाललाय. जमदग्नींचा असा तो प्रभाव पाहिल्यानंतर सगळेच नमते झाले. जनांना वाटलं वा 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 योग्य वर निवडलाय, योग्य वर निवडलाय. सगळ्या राजांना पळता भूत गोळी थोडी केली आणि वा वा. आणि जमदग्नी रेणुकेला घेऊन सौदत्ती म्हणजे सौदत्ती या ठिकाणी आले आपल्या आश्रमात आले. आता बघा ही होती राणी, राजकन्या होती, लाडात वाढलेली होती आणि सर्व संपत्ती तिच्याकडे होती ना. विविध वस्त्रे द्यायला होती, अलंकार होते, काय नव्हतं तिच्याकडे. पण आता ती ऋषी पत्नी झाली. राजकन्या जाहली ऋषी पत्नी, राजकन्या जाहली ऋषी पत्नी, शोभली आश्रमी रेणुकाती. आता ऋषी पत्नीने ऋषी पत्नी सारखं दिसलं पाहिजे की नाही. का तिने भजरी साड्या नेसायच्या, कुंडली शालू नेसायचा, पैठणी चालणार नाही काही. ऋषी पत्नी आहे ती, तिने भगव वस्त्र परिधान केलं पाहिजे, रुद्राक्षाच्या माळा सुद्धा गळ्यात घातल्या पाहिजे, वैराग्याचं जे जे काय आहे तिने धारण केलं पाहिजे. हा नाही म्हणायला केवळ मणी पोत द्याली. काय अंगावर होतो एक सोन्याचं दागिनं, काय मंगळसूत्र, तेवढं मंगळसूत्र गळ्यात होतं. केवळ मणी पोत द्याली, वल्कले शोभे अंगकांती रामा. वल्कले दिसावी लागली, पण ते तिने स्वीकारलं होतं ना, त्यामुळे तिला त्याचं काही वाईट वाटलं नाही. काय माझी दशा, काय झालं मला हे, जमदग्नींच्या रूपावरच भाळले की काय मी. नाही, स्वयंवरामध्ये एकदा त्या स्त्रीने जेव्हा त्या पतीला स्वीकारलं ना, ते खऱ्या अर्थाने स्वीकारणं असेल. तुझ्याकडे 2 BHK आहे का, तुझ्याकडे किती बँक बॅलन्स आहे हे पाहून स्वीकारणं खरं स्वीकारणं नव्हे. मी त्याला स्वीकारलंय ना, त्याचं सुखही माझं, त्याचं दुःखही माझं. मी त्याला स्वीकारलंय ना, मग आता माझ्या घरच्यासारखी परिस्थिती त्याच्याकडे नसेलच, ती वेगळीच राहणार. तिथे मी ऍडजस्ट केलं पाहिजे. महाराजांचं वाक्य आहे, ते म्हणाले मुलीच्या लग्नाने फार फरक पडत नाही म्हणाले, मुलाच्या लग्नाने फार फरक पडतो म्हणाले. कारण येणारी जी स्त्री आहे ती एक तर कुणाला वर आणते नाही तर खाली नेते कुंडली. मुलाच्या लग्नामध्ये फार फरक पडतो बघा. म्हणून तुम्हाला सांगतो, मुलाच्या लग्नाचं वय झालं की प्रत्येक आईने व्रतच करावं, चांगली सून मिळून तरच आपलं म्हातारपण सुखाचं. कुंडली मुद्दा चाललाय. रेणुका माता तिने स्वतः स्वीकारलं होतं ते, त्यामुळे ती अगदी निर्धास्त होती, छान वाटतं. तिला वाटतं बरं आहे ना, काय अलंकार काय हो. आपल्याला असं वाटतं पॅलेस पॉलिटिक्स असं बाबा म्हणत, किती असायचं, प्रोटोकॉल असायचे की कोणी केव्हा बाहेर जायचं, कसं जायचं, कायम ते पडद्यामध्ये राहावं लागायचं. आता तसं काहीच नाही. आश्रमात छान ती राहायची. जमदग्नीचे सगळे शिष्य असायचे, सहकारी असायचे, तर त्यांच्या सोबत काय बोलायचं ते बोलायचं. जमदग्नी सर्वांना शिकवायचे आणि छान संसार सुरू झाला. पण एक दिवस असं झालं, तिच्या मनाला असं वाटलं, झाले एखाद वर्ष झालं असेल लग्नाला, काय नवीन नवीनच आहे तसं लग्न, पण एक काय हे अलंकार, एकच अलंकार माझ्याकडे. तिला असं वाटलं अलंकार एखादा घालावा, थोडस मिरवा. आधी काय मी करत होतो, काय मी केसांमध्ये सुवर्णमणी आणि सुवर्ण फुलं, चुडामणी म्हणतात ना मला वाटतं त्याला, हा, तर सुवर्ण चुडामणी लावत होते. आता काय रानमाळाची काय जी फुलं असतात ती फुलं लावते मी. तिथं काही लावायचं, मंजिऱ्या सुद्धा लावायच्या तुळशीच्या. काही जगदंबा काय तिला काही तर विरक्ती घेतली तर पूर्णच विरक्ती घेतली. पण तिला असं वाटलं अलंकार घालावा, अलंकार एखादा देवावा, छान नटावं असं तिला वाटलं. अलंकार मीरावे भाग्य ऐसे भावे, असं माझं काही भाग्य व्हावं. अलंकार मीरावे
भाग्य से भागे अलंकार भाग्य ऐसे माझे भागे आश्रमी का निशाचर रहावे आश्रमी का निशाचर रहावे रहावे अलंकार जावे भाग्य से माझे भागे जमदग्नि से भार्या भणी जमदग्नि से भार्या भणी व्रतस्तराहे निरंतर व्रतस्तराहे निरंतर कधीतरी वाटे सारंगत हो कधीतरी वाटे सारंगत हो जरा विरवावे विरवावे अलंकार भाग्य से माझे भावे मनात विचार करते काय करू बस मनात विचार चाललाय विचार बाहेर बोलली नाही कारण जमदग्नींच्या समोर असं बोलावं म्हणजे त्यांना वाईट वाटलं असतं ना की मी हिची इच्छा आहे पण ही मी पूर्ण करू शकत नाही कारण ऋषींचे स्वतःचे आपले नियम आहेत व्रतस्थ जीवन आहे काही चाललंय म्हणून आता शिष्यांनी म्हटलं हो म्हणून नाही तुम्ही माझी काही इच्छा नव्हती असं ऋषी करत नाही ऋषींचं स्वतःच जे व्रत आहे ते सोडत नाही ते त्या पद्धतीनेच वागतील त्याच पद्धतीने राहतील मग जमदग्नींना वाईट वाटलं असतं ना की रेणुकेची ही इच्छा मी पूर्ण नाही करू शकत मी नाही करू शकत काय करावं असं त्यांना वाटलं असतं म्हणून रेणुका बोलली नाही किती समजूतदार आहे बघा अंबाबाई किती समजूतदार आहे नाही तिथे मनात इच्छा येऊ द्या इच्छा माझी पुरी करा आहे ना असं काही फक्त वाक्य म्हटलं तुम्ही नाटक आठवू नका काही करा माझी इच्छा पुरी करा काय बाई काय ते दागिन्याचं डिझाईन बघून आले किती सुंदर आहे त्यांच्याकडे आमच्याकडे काहीच नाही काय तुम्हाला सांगतो 4 बायका भेटल्या की बाकी काही पाहत नाही सध्याची लेटेस्ट फॅशन काय तेवढं फक्त बघतात कोणतरी तर तसं काय झालं की हिने काही इतरांना बघितलं नाही पण हिला थोडा मोह झाला हे का दाखवते जगदंबा की मोह झाल्यानंतर सुद्धा त्यातून बाहेर कसं निघता येऊ शकतं विकल्प मनात आला तर काय होतं आणि विकल्पातून बाहेर आल्यानंतरही काय होतं फार विलक्षण कथा आहे तिच्या मनात आला बोलली नाही काही ती काही पण जमदग्नींनी ते ओळखलं नसतं काय हो या जमदग्नींनी ज्यावेळेला पुढे परशुरामाचं सगळ्यांचा जन्म झाला सगळं झालं ते मोठे झाले आणि त्या गंधर्वाचं स्नान बघायला गेली ही रेणुका आणि ती पाहत बसली वेळ झाला आणि तिच्या मनात जो विकल्प आला हा जमदग्नींनी आश्रमात जाणला ती तिथे होती आणि म्हणून शिरच्छेद करायला हे केलं तुकाराम महाराजांनी तर अभंग केलाय ज्याने वधिला आपला मामा तो का येईल आपुल्या कामा बरं का आणि पुढचं चरण आहे ज्याने वधिली आपली माय तो काय काम देईल काय असं काही असं आहे तर एकंदरीत मला सांगायचं असं की जमदग्नी ते जाणलं आणि ते म्हणाले आता काय तुझ्या मनात काही वेगळी इच्छा येते का रेणुके नाही म्हणाले स्वामी काहीच नाही नाथ काहीच नाही अगं एक काम करणार कर्नाटकामध्ये गरज प्रांतामध्ये एक राजा राहतो त्या राजाकडे मी पौरोहित्य केलं होतं बरेच यज्ञयाग त्यांनी केले त्या यज्ञयागाचं सगळं पौरोहित्य मी केलं आणि तो राजा मला तेव्हापासून मागे लागलाय महाराज मुनीवर ऋषीवर काहीतरी तुम्ही माझ्याकडून एक दक्षिणा घ्या काहीतरी संभावना घ्यावी काहीतरी पण मी नाही येते म्हणाल त्यावेळेला तर आता असं कर मी तुला काही गोष्ट देतो ती घेऊन तू त्यांच्याकडे जा
बरं का, तू त्याच्याकडे मला माहितीये तुझ्या मनात काय आलंय स्वामी. तुला वाटतंय ना अलंकार घालायला, तुला वाटतंय ना छान असं सजावं, छान काही बांगड्या असाव्या, पाटल्या असाव्या, तोडे असावे, सगळं वाटतंय ना असं. हरकत नाही. पटकन आतमध्ये गेले जमदग्नी आणि अशा एवढ्या अक्षता, चिमूटभर अक्षता, त्या अक्षता घेतल्या आणि अक्षता घेऊन तिच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले असं कर, ह्या अक्षता घे आणि त्या घेऊन त्या राजाकडे जा आणि त्या राजाला म्हणावं की जमदग्नी ऋषींची दक्षिणा तुम्ही देणार होता, तर जमदग्नींनी ह्या अक्षता पाठवल्या, या अक्षतांच्या भाराचं सोनं मला द्या. बरं का, या अक्षतांच्या भाराचं सोनं मला द्या आणि तो जे काही असेल ते तू घेऊन ये. त्या सोन्याचं काय तुला दागिना घडवायचं, दागिना घडू आणि तू घाल. तिने पाहिलं अक्षतांकडे, ती अक्षता हात सुद्धा होणार नाही त्याचा, कुंडली एवढं सचिमोट बरं. चिमूट भर अक्षतांचे, चिमूट भर अक्षतांचे सुवर्ण कितीसे भावे, घडे का त्यातुनी अवघे मुद्रिका तरी सांगावे रामा. हो, या चिमूटभर अक्षतांचा साठी एखादी अंगठी सुद्धा होणार नाही. बरं, ते म्हणाल तू घेऊन तर जा, तू घेऊन तर जा. आणि एकटी जाऊ नको म्हणाले, मी माझे 4 विद्यार्थी सोबत देतो, मदतीला लागतील. अहो म्हणे चिमूटभर अक्षता, त्याचं एवढं सोनं, सोनं किती येईल देव जाणे, काय काही ग्राम, आता सध्या काय ग्राम काय तोळाचं जाऊ द्या. बरं का, म्हणजे किती चालणार आहे म्हणाले, असं पाकिटात सुद्धा मावेल म्हणा, काही नाही तर म्हणाले मी गणवटीला लावून जरी आणलं तरी काही फरक पडणार. असं काय वजन होणार आहे त्याचं, तुम्ही 4 विद्यार्थी मला सोबतीला देतात नाही म्हणाले. अहो असं आहे, सुवर्ण न्यायचं आणायचं म्हणतात, सुरक्षा पाहिजे ना, ओके नाही, म्हणून 4 जणांना तू घेऊनच. ठीक आहे म्हणाले, जाते म्हणाले आणि निघाले प्रवासात. निघाले ते 4 विद्यार्थी आणि ही अंबाबाई गेले त्या राजाकडे. राजाच्या समोर आले, स्वागत झालं तिचं. जमदग्नींची भार्या रेणुका माता आली आहे म्हटल्यानंतर त्यांनी पायघड्या पसरल्या, काय राजाच्या पद्धतीने थाटात स्वागत केलं तिचं. त्या 4 विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार केला, त्या अंबाबाईचे पाय धुतले, पाद्यत्व पूजा केली आणि म्हणाले आई कसं काय येणं केलं. आता ही चिमूटभर अक्षता घेऊन आली ती म्हणाली काय कसं सांगावं बुवा, बाई हे आम्हाला मला पेचातच पाडतात, कुठे गेलं की माझ्यावर वेगळा प्रसंग, काय यांच्या मनात असतं देव जाणे, मी आहे म्हणून निघताय कोणतरी. आजकालचे वाक्य काय सांगावं. म्हणाले असं आहे, जमदग्नी यांनी मला पाठवलं, नाथांनी पाठवलं, ते मला म्हणाले की या अक्षतांच्या भाराचं सोनं तेवढं तू घेऊन ये, तुमच्या दक्षिणा द्यायची इच्छा आहे, तर या निमित्ताने ती तुमची इच्छाही पूर्ती होईल म्हणून मी आले म्हणाले. अरे वा 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 वा, काही हरकत नाही म्हणाले, आणा सोनाराचा तराजू आणा. सोनाराचा एवढा तराजू आणला, तुम्ही तराजू पाहिला का तो सोनाराचा? आम्ही सोनाराचं फक्त नावच ऐकतो, पण तरी त्या तराजूला सारखं पुसत राहतात, सारखे पुसत राहतात, इतकं बारीक तराजू असतो, अगदी एवढंच जरी असं तरी पटकन मोजलं जातं. वाटी वाटी असते त्याच्या आजूबाजूला, त्याच्यावर त्या अक्षरा घातल्या आणि यांनी 1 ग्राम 2 ग्राम 3 ग्राम असे ते सोन्याचे वळव घालायला सुरुवात केली. किलोभर जरी सोनं झालं तरी काही ते पारडं वरती येईल ना अक्षरांचं, आणि हे सोन्याचं पारडं काही खाली जाईल. मग 1.5 किलो झालं, तो म्हणाला महाराज तराजू संपला. राजे म्हणाला हरकत नाही, मोठा तराजू म्हणा, भाजी बाजारात तराजू वाटला, तो तर आपल्याला चांगलाच माहिती, तो धरतो तसा की बरोबर भाजीचं पारडं जड दिसावं, पण याचं असं नव्हतं, याला राजाला द्यायचंच होतं, तरी तराजू बरोबर धरला आणि परत त्या अक्षरा ठेवल्या, त्या वाटीतल्या अक्षरा एकटा ठेवल्या आणि सोनं घालणं सुरू झालं. अहो ते पारडं खालीच जाईना तर अक्षरांचं एवढं जड, एवढं जड. मंत्र अक्षता असती दैवी, मंत्र अक्षता असती दैवी, संपत्ती लुटुनी मोजे.
मंत्रक्षता हसती दैवी संपत्ती तुझी मोजे तरीही कमी ना होऊ शकेत तरीही कमी ना होऊ शकेत ऐसे जडसर मोजे रामा ऐसे जडसर मोजे रामा सुवर्णाचे ढीगची पडली सुवर्णाचे ढीगची पडली कोरडी धन कोठारे मूल्य पैसे चुकवावे मग चिंती रूप परभारे ढीगच्या ढीग पडले सुवर्णाचे पण ते अक्षता खालीच येणार त्या अक्षरांचा भारच संपेना यांनी मोठा तराजू मग धर्मकाटा माहितीये का आपल्याला या निमित्ताने सगळ्या काट्याची म्हणजे आज बुवांनी काटा काढायचाच ठरवलाय ट्रक ज्याच्यावरून मोजला जातो ना त्याला म्हणतात धर्मकाटा तो धर्मकाटा आणला आणि त्याच्यावर एका बाजूला अक्षता आणि एका बाजूला एवढे ढीगच्या ढीग त्याचं धनकोठार रिकामं झालं म्हणाले पूर्ण होतं नव्हतं तेवढं सर्व सुवर्ण त्यामध्ये घातलं पण नाही सुवर्णाचं पारड जडच होईल आता शेवटी अशी पाळी आली बघा काय करावं तू म्हणा राण्यांना बोलवा आले त्याच्या 2 राण्या काय होते ते आल्या आणि आल्यानंतर त्यांनी पाहिले सगळा प्रकार बापरे सगळंच लुटवतात दिसतंय आता आपल्याला बोलवत काय परीक्षा घेतात तेव्हा सांग बाई तर मग राजा म्हणाला की राण्यांनो हे सोनं पुढे काही आपल्या दुसऱ्या राज्याला द्यायचं नाही पुढा मांडलिक पुढे वेगळ्या व्यक्तीला द्यायचं नाही हे ऋषीच्या घरी जाणार आणि असं म्हणाले संतांच्या सत्पुरुषाच्या ऋषीमुनींच्या घरात जे काही जातं ना त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला मिळतं त्यामुळे याचा मोह धरू नका हे तो रेणुके समोर सांगतोय या सुवर्णाचा मोह धरू नका तुमच्या अंगावरचं सोनं सुद्धा उतरवा आणि त्यामध्ये घाला पारड जड होत नाही आणि त्या राण्यांनी आपल्या बांगड्या काढायला सुरुवात केल्या त्या टाकल्या गळ्यातली सगळी जी अलंकार होती काय ठुशी म्हणा काय काय सांगू अलंकाराची नावं घ्या बरोबर आम्ही केशव आणि माधव हेच करत आलो आम्हाला काही हे माहिती नाही तुम्ही आपलं सगळं सांगू शकता गोरमाळ चपला कंठी मला आजपर्यंत चपला हार कळला काय नाव तरी मला वाटतं उच्चभ्रू असावं की नाही चपला हार आणि तो पण 4 पदरी म्हणे मग आता फक्त गाड्यावर आणायचं राहिलं तेवढं कुंडली चपला हार अजून काय असतं ते जाऊ द्या लक्ष्मी हार काय सगळं ते काढलं ते आणि ते टाकायला सुरुवात केली तेवढ्यात त्या ठिकाणी त्या राजाचे फुलं पुरोहित आले आणि त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांनी अंबाबाईला पाहिलं रेणुका मातेला पाहिलं आणि त्याला लक्षात आलं की काय आहे हा सगळा लीला काय आहे हे सगळं लक्षात आलं त्यांनी मंत्राक्षरा पाहिल्या त्या मंत्रांचं वलय काय बघा ज्याची थोडी जरी उपासना झाली असेल ना तर त्याला त्यातलं सूक्ष्म वलय लगेच कळून कशाला एवढं आपण म्हणतो आपण साधं बघा इथे एखादा व्यक्ती आला तो नास्तिक असेल त्याला नाही महाराजांबद्दल काही माहिती त्याला नाही काय देवा धर्माबद्दल वाटत पण इथे नुसतं बसलं तरी त्याला प्रसन्न वाटतं तो म्हणतो की प्रसन्नता कशामुळे मला कळत नाही पण बरं वाटतंय इथे बसल्यावर शांत वाटतंय का वाटतंय त्या सूक्ष्म वलयाचा तो परिणाम आहे तुम्हाला सांगा जो बद्ध जीव आहे त्याला सुद्धा सूक्ष्म वलयाचा काहीतरी परिणाम होतो तर ज्याची साधना असेल त्याला त्या सूक्ष्म वलयाचे अंतर तरंग कळले असतील तुम्ही त्या मंत्राक्षता किती सामर्थ्यवान आहे आणि केवढं वजन देऊन आहेत हे मुलं पुरोहितांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले राजा कितीही सुवर्ण होत काही फरक पडणार नाही या राण्यांचे सर्व सुवर्ण जरी त्याच्यामध्ये गेलं तरी काही होणार नाहीये आता मी सांगतो तेवढंच कर म्हणाले काय करू मला सांगा मी फार हवालदिल झालो आता या अक्षतांचं मोलही मला चुकवता येत नाहीये बरं हे सगळं सुवर्ण गेलंय ते गेलंच आहे काय करू मी आता तर म्हणाले फक्त असं कर राणीच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे ना त्याची जी काळी पोत आहे ती तिच्या गळ्यातच राहू दे आणि त्या मंगळसूत्राचे जे सुवर्णाचे मणी आहे डोरला आहे मणी आहे हे आहे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे त्यावेळेचे डिझाईन्स मी सांगत नाही फक्त मी सांगतोय की मणी ते मणी फक्त ते काढ त्याची एक छोटी माळ कर मंगळसूत्रासारखी आणि ती मंगळसूत्र फक्त त्याच्यात ठेव
हा सगळा प्रॉब्लेम कशामुळे झालाय म्हणाले, मंगळसूत्रामुळे. ते मला कळलं नाही म्हणाले, पण ते बोलले नाही. ते म्हणाले एवढं कर, आणि झालं. त्यांनी ते सगळं मंगळसूत्र होऊन घेतलं, ते सगळे मणी, आणि ते जसे ठेवले तुम्हाला सांगतो, ते सुवर्णाचं जे पारडं होतं ते जड झालं आणि अक्षतांचं पारडं वर आलं. अक्षतांचं पारडं वर आलं. राजाला इतका आनंद झाला, वा 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 वा. शेवटी काही का होईना, पण मी ऋषींच्या, जमदग्नी ऋषींच्या त्या या सगळ्या याच्यातून उत्तीर्ण झालो. त्यांना काही मला देता आलं. अहो, तो एवढा महान तपस्वी ऋषी, त्याला मी काय देऊ शकतो? घेऊन जा म्हणाले सगळं सुवर्ण. फार आनंदात आहे. राजाला आनंद झाला ना दिल्यानंतर. नाही तर माणसाला आनंद होत नाही, त्याची नोंद होते. मी दिलं म्हणून तुम्हाला, मी दिलं. मी जिजीमायांनी तुम्हाला सांगतो जगदंबाच होती, तिने काय केलं, तिने या मीपणाचा पूर्ण नाश करण्याचं ठरवलं. कोणी पात्र देऊ द्या, मी दिलं म्हणतं की ती देऊनच टाकत असेल. ती म्हणत असेल दिलं ना मला, आता हे माझं झालं, आता मी देऊ कोणाला देऊ शकते. हे का करायची? अहंकार कमी झाला पाहिजे, त्याच्यातलं ममत्व कमी झालं पाहिजे, असं मुद्दा चाललाय. सगळं ते आता पोत्यात भरणं सुरू झालं. ते सुवर्ण पोत्यात भरलं, आणि पोत्यात भरून 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 घोडे लागले, त्यासाठी रथ लागले. त्या रथामध्ये सगळं ते सुवर्ण भरलं, आणि त्याची सगळं मॅनेजमेंट करायला कोण होते? तर जमदग्नींचे ते 4 शिष्य. त्यांनी सगळं ते बरोबर मांडून घेतलं, सगळं लावलं, सगळं. आता जायचं सौदत्तीला, सिंहाचलला जायचं, आणि म्हणून चालले ते. निघाले प्रवास करत 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 आले सौदत्ती. आणि जमदग्नी दुरून पाहिलं, कोणाची वरात येते? कोणाची वरात येते? पाहतो तर समोर आपली आदिशक्ती महामाया रेणुका, मागे ते 4 आपले पोरं, आणि बाहेर फार रांग लागली आहे रथाची. तिला काय नेतापद प्राप्त झालं का काय? मिनिस्ट्री. एवढ्या गाड्या मागे. जमदग्नी हसले बरं का, त्यांच्या लक्षात आलं काय ते. सगळं ते घेऊन आले, आणि आश्रमाच्या समोर अवतीभोवती सगळ्या त्या गाड्या लागलेल्या, ते पूर्ण पोते उतरवले, सगळं ते समोर ठेवले. आणि मग जमदग्नी तिथे पाहायला आले. रेणुके, मंत्राक्षता च वजन झालं का ग? हवं तेवढं पुरतं सोनं मिळालं का ग? रेणुका म्हणाली, बाई 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 बाई, काय सांगू तुम्हाला, तुमच्या मंत्राक्षतात इतक्या विलक्षण. अहो, पूर्ण सुवर्ण त्याचं लुटून आणल्यासारखं. त्याच्या धन कोठारामध्ये काही राहिलं नाही, काही धन राहिले नाही. त्याच्याकडे राहण्याचे सुद्धा दागिने उतरावे लागले, आणि तेव्हा पुढे हे पूर्ण झालं. म्हणाले, पहा आता हे एवढं सगळं जे आहे फक्त त्या अक्षतांचं वजन आहे. असं पण म्हणाले, असं आहे, कोणताही व्यवहार, कोणतीही भूमिका ही दोन्हीकडून पडताळून पाहिली गेली पाहिजे. त्या राजाने वजन केलं असेल, पण आपणही ते वजन करून पाहायला पाहिजे. बरं, आपणही ते वजन करून पाहायला पाहिजे. फार विलक्षण कथा आहे बरं का. रेणुका म्हणाली, कसं करायचं? आपल्याकडे काही नाही, तराजू एवढा नाही. म्हणाले, एवढे तराजू लागणार नाही. बघूया आपण काय होतं, बघूया. आणा म्हणाले तराजू. आणला तराजू आणला, आणि समोर ठेवला. त्या मंत्राक्षता होत्याच, त्या अक्षता घेऊन त्यांनी त्या तराजू घातल्या, आणि म्हणाले, आता सुवर्ण घालायचं ना. कोणते पोते दाखवा बरं, कोणते पोते आहे? ज्यामध्ये त्या पोत्यांपाशी असे फिरले तर का सगळे पोते असे दृष्टीस टाकले, एकदा पाहिले, आणि एका पोत्याकडे नजर स्थिर झाली. ते शेवटचं पोतं होतं, कुंडली. ते शेवटचं पोतं होतं. त्या पोत्यापाशी उभं राहिले, आणि म्हणाले, हेच एवढं उघडा, हेच तेवढं उघडा. उघडलं. आता काय झालं, ते राणीने जे मंगळसूत्र ठेवलं होतं ना, ते वरतीच होतं. शेवटची ठेवतीच होती, तेव्हा ते वरतीच होतं. ते म्हणाले, हा तेवढं उचलतो म्हणाले. ते उचललं. मंगळसूत्राची ती काय माळ केली होती, ती मंगळसूत्र माळ तेवढी उचलली, आणि ती तराजू टाकली. ती टाकल्याबरोबर तुम्हाला सांगतो, तराजू जड झाला, आणि अक्षता वर आल्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि त्या ते पारडं वर आल्या बरोबर. जमदग्नी म्हणाले, रेणुके, हे एवढंच त्या वजनाचं आहे, बाकी सगळा पसार आहे. कुंडली, हे एवढंच त्या वजनाचं आहे,
आणि तिन्ही हे ऐकताच तुम्हाला सांगतो रेणुकीने डोळे बंद केले, सगळ्यातून पाणी आलं आणि म्हणाले, नाथ खरं आहे तुमचं, खरं ते तेवढ्याच वजनाचं होतं. मी मात्र एवढा पसारा मांडत बसले, मी मात्र एवढा पसारा आवरत बसले, तेवढा पसारा घेऊन आले. पण म्हणाले, नाथ एक सांगू तुम्हाला, बोल रेणुके, इथे रेणुकेचं खरं मूळ स्वरूप आहे. एक सांगू, सांग सांग. म्हणाले, अहो जर हेच मंगळसूत्र मला घ्यायचं होतं तर ते तर माझ्या गळ्यात सुद्धा आहे, कुंडली. मला वेगळ्या मंगळसूत्राची थोडीच आवश्यकता आहे. हे मंगळसूत्र थोडीच माझ्या गळ्यात घालायचं, ते तर माझ्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहेच की. नको म्हणाले मला हे सुद्धा, काही नको. मनापासून म्हणतं, मनापासून नको मला हे सगळं, परत पाठवून द्या म्हणाले. आणि जबरदस्ती म्हणाले त्या 4 विद्यार्थ्यांना, जा परत. ते म्हणाले, बस हेलपाटे लागले आम्हाला. सगळ्या गाड्या वळल्या, पुन्हा त्या राजाच्याकडे चालायला लागल्या. पूर्ण सगळं गेलं होते, जे आलं होतं ते सगळं एकही ठेवलं नाही. कणभर ग्रामभर, आपण म्हणतो ना थोडस तुळशीचं पान, ते सुद्धा नाही, काही नाही. सगळं सुवर्ण परत केलं. आणि मग जमदग्नी आणि रेणुकाजी आश्रमात उरले. रेणुकेने फक्त आपल्या मंगळसूत्राला एकदा हात लावला आणि म्हणाले, हाच माझा खरा दागिना, हाच माझा खरा दागिना, बाकी काय दागिना आहे. त्याच्यात हा दागिना नसेल ना, बाकीच्या दागिन्यांना काही अर्थ नाही. आणि हा दागिना असला किंवा बाकीच्या दागिन्यांना शोभा आहे. महाराजांचं वाक्य आहे, ते म्हणाले, स्त्री कितीही नटली तरी तिला कुंकू ज्याप्रमाणे सर्वात महत्वाचं असतं ना, तसं भगवंताचं नाम महत्वाचं आहे. कुंकू नसेल तर ती कितीही नटू द्या, तिला शोभा नाही, तिला मर्ग येणार. मला मुद्दा सांगायचा आहे, हे मंगळसूत्र हाच माझा खरा दागिना आहे असं म्हणून रेणुका अगदी तुम्हाला सांगतो डोळ्यातून घरघरा पाणी यायला लागलं तिच्या. आणि त्यावेळेला जमदग्नी जे बोलले ते आजच्या काळाला जोडलेलं आहे बरं का. ते काय म्हणाले फार महत्वाचं आहे, मला ते खूप आवडतं. जमदग्नी म्हणाले, रेणुके अगं अलंकाराने नटण्याची तुला इच्छा होती ना, आणि आता ही सगळा लीला प्रसंग तू त्यामुळे घडवून आणला. पण मला सांग म्हणाले, तुला अलंकाराने नटावंसं वाटतं ना, कधीतरी वाटतंय, असं होत आहे ना, हरकत नाही म्हणाले. आता मी बोलत नाही, आजचं मी सांगत नाही, कारण तू ऋषीपत्नी आहे, तुला व्रताचं हे सगळे व्रताची बंधन आहे. सत्ययुगातलं मी बोलत नाही, द्वापर युगातलं सांगत नाही. पण म्हणाले, कलियुगात एक वेळ अशी येईल की दुरून दुरून भक्त तुझ्या गडावर येतील आणि तुला अलंकाराने नटवतील, तुला अलंकाराने सजवतील. हे मात्र मी तुला आजच आशीर्वाद देऊन ठेवतो की कलियुगामध्ये तुला जे अलंकार पूजा करायची आहे करून घे. आणि म्हणून आजही रेणुका कशी नटली आहे बघा, इथेही नटली आहे ना, छान तिला अलंकार द्यायले आहे, कारण जमदग्नींचा आशीर्वाद आहे तो. म्हणाले, दुरून दुरून भक्त येतील कलियुगात आणि तुला नटवतील. आणि म्हणून माहूरला काय आहे, अलंकार पूजा होते देवीची, पण जमदग्नी ते मात्र बाजूला महादेवाच्या पिंडीमध्ये विरक्त अशी ध्यानस्थ राहतात. ते त्या अलंकार पूजेमध्ये सहभागी होत नाही, त्यांना नटवलं जात नाही, ते तसेच साधनेत मग्न असतात. आणि ही महामाया मात्र तिला आपल्या भक्तांकडून नटवून घेते. देवीचा तांदळाचा आहे हो, पण त्याला माळा घालतात, तिला सुंदर नथ घालतात, छान पैकी कानाला एवढ्या मोठे बुगड्या घालतात, काय 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 घालतात. सुंदर चांदीचा तो एवढा मुकुट, आता तर तुम्हाला सांगतो पूर्ण देवीचा गाभारा पूर्ण चांदीचा केलेला आहे, कमळात बसावी तशा पद्धतीचं तिला केलेलं आहे, फार सुंदर केलं आहे. ही महामाया, ही जगदंबा, तिचे एक वर्णन करतो आणि आपण शेवटाकडे जाऊया. ही कल्पलतिका आहे ना, पुष्कळांना असं वाटतं रेणुका ही सामान्य स्त्री सारखीच वर्णन करते. ती महाचंडिका आहे का कधी? तिच्या हातात आयुध दिसत नाही, फक्त खाली सिंह तेवढा दिसतो. ती आहे का महाचंडिका? तिचं एक वाक्य मी आपल्याला सांगतो. जगदंबेचा पहिला गोंधळी कोण आहे आपल्याला माहिती आहे? तर तो गोंधळी आहे भगवान परशुराम. आपल्या पोराला पहिला गोंधळी केलेली जगन्माता. आणि तो गोंधळी कसा आहे? तिचं एक वाक्य आहे, सहस्त्रार्जुनाला ठार मारताना. म्हणून विष्णुदास महाराज असं नाही म्हणत परशुरामाने सहस्त्रार्जुन ठार केला, ते म्हणतात सहस्त्रार्जुन केले ठार, निवटिले शुंभ निशुंभा, बोल भवानी जगदंबा.
त्या रेणुकेने सहस्रार्जुनाला ठार केलं. कसं केलं? तिने आज्ञा केली परशुरामाला. ती म्हणाली, या सहस्रार्जुनाच्या कातड्याचं वस्त्र आसन मला दे. काय दाहकपणा आहे बघा, जेव्हा संतापते तेव्हा काय होतं. या सहस्रार्जुनाच्या कातड्याचं आसन मला दे आणि त्याच्या मुंडक्याचं चोणकं कर. चोणकं म्हणजे एक तारी असते ना तशी, ते चोणकं कर आणि ते चोणकं वाजवून माझा गोंधळ तू माझ्या दारात घाल. यासारखी धगधगती गोष्ट काय असेल. समर्थांची आपण वाक्य ऐकतो ना, देशद्रोही तितुके कुत्ते मारावे परते. त्यासारखी धगधगती भाषा जगदंबेच्या तोंडी येऊ शकते, कारण ती रणरागिणी सुद्धा आहे, ती महाचंडिका सुद्धा आहे, ती महाकाली सुद्धा आहे. तेव्हा रेणुकेचं एकीकडे कल्पलतिकेचं रूप, एकीकडेच माऊलीचं रूप, एकीकडे तिचं महाचंडिकेचं रूप, अशा सगळ्या स्वरूपामध्ये ती नटते, एकवटते आणि आपल्याला सर्व साक्षीनी बघते. या सर्व साक्षी पद्धतीने ती जर जगदंबा आपल्याला बघते, मला सांगा आपण नको का तिच्याकडे बघायला? केवळ नवरात्र पुरतं आपल्या जगदंबेची भक्ती असू नये, केवळ नवरात्र पुरतं आपले व्रत वैकल्य देवी पुरते असू नये. वर्षातून एकदा तिच्याकडे जावं. बुवा म्हणायचे, देवी भागवतात सांगतायचे की असं तुम्हाला वाटेल की आता देवीच्या विषयीच हे बोलतात आहे ना, म्हणून तिची प्रशस्ती चालू आहे, म्हणून तिच्याविषयी सांगणं चालू आहे. पण वर्षातून एकदा जावं तिच्याकडे. काय ते खणं नारळ होती, काय जसे तिचं कुळाचार करत, काही फार खर्चही लागत नाही. पण तुम्हाला सांगतो, ते सुद्धा लोकांना जड होतं. अशा ठिकाणी जगदंबा सुद्धा ते नको आहे, देवीला सुद्धा तुमचे खणं नारळ नको आहे. मी हे सांगतोय ना आपल्याला, आपल्या मनात याविषयी थोडा जरी किंतु आला की असं सांगायचं असतं तर समजावं, देवीची इच्छा नाही आपल्याकडून स्वीकारून घ्यायची, नाही ती इच्छाच निर्माण होणार नाही अशी. हे मान्य होणार नाही, इथेच आपलं पाप अडवलं. आम्ही देवीची काहीतरी सेवा करावी, तिचं काहीतरी तर आपण कुळाचार करावे. कुळधर्म करत नसेल तर ते केले पाहिजे, केलेच पाहिजे. आपल्या कुळाचं आरोग्य मानसिक जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर कुळाचार मनुष्याने कधीही सोडू नये. फक्त मुद्दा एवढा आहे की त्या कुळाचारामधला भाव कमी होऊ देऊ नये. त्याच्यातले थोडेफार नियम वळते केले तर चालतील, त्याच्यातल्या थोड्याफार गोष्टी कमी जास्त केल्या तर चालतील, पण भावाची कमतरता हे कुळाचाराचं अधःपतन आहे, ते होऊ देऊ नये. एवढं जरी केलं तरी जगदंबा चटकन प्रसन्न होणारी आहे. आपल्या सर्वांना ती प्रसन्न हो आणि या चातुर्मासामध्ये सद्गुरूंच्या कृपेसोबत त्या माऊलीची कृपा सुद्धा आपल्याला भरपूर मिळावी असं पोषमन या नात्याने मी आपल्याला देवीचा आशीर्वाद इथे देतो. आणि पूर्वरंगाला आपल्याला विष्णुदास महाराज म्हणतात गेले 2 दिवस कीर्तनाची ही कथा आज इथे समाप्त करताना माझ्या मनात थोडी कृतार्थता आहे आणि त्याहीपेक्षा तुमच्या विषयीचा अत्यंत जिव्हाळ्याचा भाव आहे. तो यासाठी आहे की नांदेडच्या या सगळ्या चैतन्योपासनामधल्या प्रत्येक सदस्यांनी, महाराजांच्या प्रत्येक भक्तांनी भरभरून प्रेम केलंय माझ्यावर देखील आणि या कीर्तनावर देखील. खरं तर कीर्तनामध्ये उणं असतंच, कीर्तन कधीच परिपूर्ण असू शकत नाही. वेडे वाकुडे गाईनं कधी तुझा म्हणवीन, या न्यायाने कधी आवाज लागतो, कधी आवाज अजिबात लागत नाही, कधी एखादा दृष्टांत सुचतो, कधी अजिबात काही सुचत नाही. ती जगदंबा सर्व काही सुचवून घेते. या न्यायाने मी इथे उभा आहे, पण तुम्ही सगळी मंडळी ते सगळं गोड मानून घेतात याचाच मला खूप आनंद आहे. म्हणून तुमच्या प्रेमात मी आहे हे सगळं सांगण्याचं कारण पुढेही बोलवा मंडळी, बरं का? आणि या सेवेचा मला सुद्धा फायदा करून घेऊ द्या. अहो, महाराजांच्या दारी उभं राहणं वाटतं तेवढं सोपं नाही, फार पुण्याही लागते. तेव्हा पुढे त्यांच्या दारी आपल्याला काहीतरी सेवा करायची बुद्धी होते आणि नुसती बुद्धी होऊन उपयोग नाही, संधी मिळते. अन्यथा नाही मिळत, संधी नाही मिळत. माझ्या ओळखीचे एक जण होते, ते म्हणाले आमच्या घरामध्ये इतके लिंब आहेत, म्हणजे लिंबाचं झाड आहे, दरभर लिंब लागले म्हणे, फार लागले. पण म्हणाले काय करू, त्यांनी कबूल केलं. उत्सव चाललाय महाराजांचा, 4 लिंब इथे आणावी असं मला वाटत नाही म्हणाले. मी काय सांगतोय, नाही होत, नाही होत. पुण्य लागते फार या गोष्टीसाठी. तुम्हाला सांगतो की महाराजांच्या चरणी सेवा कर. त्यांना नसेल पाहिजे ना, नाही, तुमच्या मनात ते येणारच नाही, किंवा आलं तरी ते होऊ देणार नाही. त्यांच्या मनात आहे म्हणून इथे उभं राहिलोय, त्यांच्या अंतःकरणात आपल्या विषयीचं प्रेम आहे म्हणून आपल्याला काहीतरी धडपड करता येते, नाही तर काही नाही, काही नाही. किंवा ही कृपा त्यांची मी त्यांना मागतो. बरं, त्या
सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराजांनी आपल्या पदरात मला घ्यावं तर का सद्गुरू प्रल्हाद माझे आई माझं सांभाळ नीती घे. महाराजांना शरण जातो आणि इथेच विराम घेतो. ऐसे अंतर पारखे ऐसे अंतर कोण रेणुके सारखे कोण रेणुके सारखे सारखे बोला श्री राम जय राम हेची दान देगा देवा तुझा विसर सद्गुरुनाथ महाराज की, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की, माहुरगढ़ निवासी रेणुका माता की जय. जय रघुवीर समर्थ. दुर्गे दुर्गट भारी दुर्गट संसारी जैसे नाही जय
की उपासनेला गुरुसार भावे भूदेव संतान सदार भावे सकर्मयोगे वयधान भावे सर्वांगी मंगलमोर भावे ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय रोवी सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रसाद महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ रघुपति राघव राजा